जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे सोपान आणि तुम्ही बघता आपले YouTube चॅनल। तर मित्रांनो बघू शकता जो आजचा व्हिडिओ आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा झालाय। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोटो एडिटिंगसाठी जे कलर ग्रेडिंग आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशी करू शकता। तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जे फोटोचं बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही कशा प्रकारे रिमूव्ह करू शकता। त्यामध्ये तुम्हाला कलर ग्रेडिंग सुद्धा करणं आवश्यक असते। ते तुम्ही कशा प्रकारे लाईटरूम आणि स्नॅपसीडचा वापर करून करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी जो आजचा व्हिडिओ आहे तो न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यासाठी तुमच्या एडिटर मित्रांसोबत नक्की शेअर करा। आणि तुम्हाला एडिटिंग मध्ये काही पण अडचण असली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। जे इंस्टाग्राम आयडी आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळत असेल। तर चला कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जो फोटो आहे तो मी कशा प्रकारे कलर ग्रेडिंग करू शकता। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जो फोटो आहे तो तुम्ही कशा प्रकारे क्रॉप करू शकता आणि त्यावरती भरपूर लोकांचे कमेंट्स आल्या होत्या की लाईटरूम मध्ये आणि स्नॅपसीड मध्ये कशा प्रकारे कलर ग्रेडिंग करायचं त्यावरती व्हिडिओ बनवू। मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो आपण स्पेशल कलर ग्रेडिंग वरती केलेला आहे। अशा प्रकारे तुमचा जो फोटो आहे तो स्नॅपसीड आणि लाईटरूमच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे एडिट करू शकता ते आपण आज बघणार आहोत। सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोर वरून जे स्नॅपसीड ऍप्लिकेशन असेल हे डाउनलोड करायचे आहे आणि जे लाईटरूम ऍप्लिकेशन आहे हे तुम्ही आपल्या टेलिग्राम वरून डाउनलोड करू शकता। स्नॅपसीड ऍप्लिकेशनला ओपन करू आणि अशा प्रकारे ओपन केल्यानंतर तुम्हाला टूलच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। टूलच्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तर इथे बघू शकता भरपूर सारे ऑप्शन्स बघायला मिळतील। तर तुम्हाला सिलेक्ट टूच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तुमच्या फेसवर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि ते तुमचा फेस पूर्णपणे अशा प्रकारे रेड झाल्यावरती तुम्हाला जे ब्राईटनेस असेल ते तुम्हाला तिथे वाढवून द्यायचे। त्यानंतर जे कॉन्ट्रास्ट असेल ते थोडं तुम्ही इथे वाढवून टाका। सॅच्युरेशन असेल ते थोडं इथे वाढवा ओके अशा प्रकारे आणि राईट क्लिकच्या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर परत सिलेक्टिव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा, फोटोवरती क्लिक करा, ब्राईटनेस थोडा वाढवून द्या। त्यानंतर परत सिलेक्टिव्हच्या ऑप्शनवर त्यानंतर परत इथे एक सिलेक्टिव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे याची जे ब्राईटनेस असेल ते वाढवून टाका ओके। त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो परत टूलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ट्यून इमेजच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि याची जी ब्राईटनेस थोडी वाढवा, कॉन्ट्रास्ट तुम्ही थोडं वाढवून टाका। त्यानंतर जे हायलाइट असेल ते कमी करा। हे जे सेटिंग आहे हे तुम्ही तुमच्या फोटोच्या सेटिंग तुमच्या फोटोनुसार तुम्हाला सेटिंग करायची आहे अशा प्रकारे ओके। जे शॅडो आहे ते सुद्धा मी वाढवून टाकतो अशा प्रकारे। त्याचसोबत तुम्हाला जे डिटेल्समध्ये येऊन जे शार्पनिंग असेल ते तुम्हाला वाढवायचे आहे। त्यानंतर जे डिटेल्स असेल ते सुद्धा तुम्हाला इथे थोडे वाढवून द्यायचे स्ट्रक्चर वगैरे ओके। त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आधी आपला फोटो अशा प्रकारचा होता, त्यानंतर आपण थोडी कलर ग्रेडिंग केली तो काही फोटो अशा प्रकारे झाला। त्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे हा लाईटरूम मध्ये शेअर करायचा आहे लाईटरूम ऍप्लिकेशन मध्ये ओके। तर मित्रांनो बघू शकता जो फोटो आहे तो आपला लाईटरूम ऍप्लिकेशन मध्ये आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला जे कॉन्ट्रास्टची जी सेटिंग आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट थोडा वाढवून द्यायचा ओके। त्यानंतर तुम्हाला परत इथे इफेक्टचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करा, क्लिअरिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करा, थोडी क्लिअरिटी वाढवा। त्यानंतर जे टेक्स्चर असेल ते सुद्धा तुम्ही इथे वाढवू शकता। जो डीएज असेल ते हा तुम्ही थोडा वाढवू शकता अशा वगैरे ओके। त्यानंतर मित्रांनो एवढं केल्यानंतर तुम्हाला लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कर्व्स मध्ये येऊन जायचं आहे आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला एक मध्ये पॉईंट देऊन द्यायचा आहे आणि इथे एक वर पॉईंट देऊन द्यायचा आहे। जो वरचा पॉईंट आहे हा तुम्हाला इथे थोडा इथे तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे आणि जो मधला पॉईंट आहे हा तुम्ही इथे थोडा अशा प्रकारे तुम्हाला वरच्या साईडने तुम्हाला थोडं वाढवून द्यायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर डनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याचसोबत इथे बघू शकता एक शॅडोचा ऑप्शन आहे, अशा प्रकारे तुम्हाला थोडीफार शॅडो इथे वाढवून द्यायची आहे। त्याचसोबत जे ब्लॅक असेल हे तुम्ही इथे कमी करू शकता अशा प्रकारे। त्यानंतर बघू शकता तुमच्या फोटोमध्ये एकदम नॉर्मल अशा प्रकारे एक इफेक्ट आलेला असेल। जर तुम्हाला बाकी काही सेटिंग करायची असेल कलरची तर तुम्ही जे सेटिंग आहे इथून करू शकता। जर कपड्याचा जर कलर बदलायचा असेल तर तुम्ही इथून ह्यू चेंज करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग करायची आहे। त्यानंतर जो फोटो आहे हा तुम्हाला अशा प्रकारे इथे सेव्ह करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही जो फोटो आहे तो एकदम इझिली फोटो रूम ऍप्लिकेशनचा यूज करून क्रॉप करू शकता। जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर आपण नुकताच हा व्हिडिओ अपलोड केलाय, हा व्हिडिओ बघून तुम्ही फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते एकदम इझिली रिमूव्ह करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।